नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये विविध पदांसाठी मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो रत्नागिरी जिल्हा परिषदसाठी ही जाहिरात असणार आहे. या ठिकाणी पाहू शकता जिल्हा परिषद रत्नागिरीची ही जाहिरात आहे. तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या जिल्ह्याची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर करण्यात येईल. तर मित्रांनो आरोग्य विभागाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी पाहू शकता ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो कुठली पदं आहेत, अर्ज कसा करायचा, शैक्षणिक पात्रता, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता MPW म्हणजेच मल्टीपर्पज वर्कर, त्याला आपण बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असं म्हणतो. या पदाची पदभरती केली जाते रत्नागिरी जिल्ह्यासाठी, ज्यामध्ये मित्रांनो तुमचं 12वी सायन्समध्ये झालं पाहिजे, प्लस तुमच्याकडं सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स असणं आवश्यक आहे. अनुभवाची पात्रता या ठिकाणी त्यांनी नील केलेली आहे, म्हणजे अनुभवाची आवश्यकता नाही. तुम्ही जर मित्रांनो या ठिकाणी फक्त 12वी सायन्स आणि सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स केलेला असेल तर या पदासाठी अप्लाय करू शकता. टोटल मित्रांनो 6 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. 18,000 रुपये पर मंथ इतका स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. यासाठी तुमची एक्झाम होत नाही, शेवटच्या मार्क्सनुसार. त्याचबरोबर मित्रांनो अनुभव असल्यास, त्याचबरोबर उच्च शैक्षणिक पात्रता असल्यास आणि मित्रांनो तुम्हाला मुलाखतीद्वारे तुमची निवड केली जाते. तर यामध्ये VJA साठी 1 जागा, OBC साठी 1, EWS साठी 1 आणि ओपनसाठी 3 वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहेत. ज्या ठिकाणी मित्रांनो पदस्थापनेचं ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर, चिपळूण, खेड, लांजा, त्यानंतर या ठिकाणी भरपूर सारे मित्रांनो जे प्राथमिक आरोग्य केंद्र असतात किंवा उपकेंद्र असतात त्या ठिकाणी देखील तुमची पदस्थापना दिली जाऊ शकते. परंतु त्या ठिकाणच्या मित्रांनो तालुक्यामध्ये अथवा त्या ठिकाणच्या केंद्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी पदस्थापना देण्यात येते. आता मित्रांनो ही पदभरती जी आहे NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत करण्यात येते आहे, ज्यामध्ये मित्रांनो 11 महिन्याकरिता तुमचं कॉन्ट्रॅक्ट असतं. तुमचं या ठिकाणी मित्रांनो परफॉर्मन्स चांगला असेल तर पुढे देखील कॉन्ट्रॅक्ट तुमचं वाढू शकतं. वयोमर्यादा यामध्ये मित्रांनो 18 वर्ष कंप्लीट पाहिजेत. खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे. पदभरती प्रक्रिया अत्यंत तर्कशुद्ध, पारदर्शक पद्धतीने गुणवत्तेच्या आधारे पार पाडली जाणार आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे. म्हणजे तुमचे मार्क्स जे असतात मित्रांनो त्याच्यावरतीच पदभरती केली जाणार आहे. यासोबत काय काय डॉक्युमेंट जोडायचे त्याची यादी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे, आपण पाहू शकता. त्याचबरोबर अर्ज तुम्हाला मित्रांनो जो असणार आहे टंकलिखित अर्जाचा नमुना त्यांनी दिलेला आहे, जो की अशा पद्धतीने आहे पहा. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देतो आहे, तिथून तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता. तो अर्ज मित्रांनो तुम्हाला पोस्टाने अथवा प्रत्यक्ष जिल्हा परिषद रत्नागिरी कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जे आहे ZP मधलं आरोग्य विभाग जे आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही देऊ शकता. प्रत्यक्ष जाऊन किंवा टपालाने म्हणजे पोस्टाने देखील तुम्ही अर्ज पाठवू शकता. अर्ज मित्रांनो तुम्हाला 18/5/2023 अगोदर सेंड करणं आवश्यक असणार आहे. यासाठी तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये फी आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये तुम्हाला फी भरणं गरजेचं आहे, जी की मित्रांनो तुम्ही DD द्वारे भरू शकता अथवा त्यांच्या या ठिकाणी खाते क्रमांक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी स्टेट हेल्थ सोसायटी जी आहे त्यांच्या या ठिकाणी त्यांनी अकाउंटची माहिती दिली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही UTR ट्रान्झॅक्शन करू शकता. तो नंबर अर्जासोबत देऊ शकता किंवा डायरेक्टली तुम्ही DD काढू शकता. स्टेट हेल्थ सोसायटी महाराष्ट्र 15 MC या नावाने तो DD जो आहे तुम्ही अर्जासोबत जोडू शकता. ही फीस तुम्हाला भरणं आवश्यक आहे, तरच तुमचा अर्ज ॲक्सेप्ट केला जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी जिल्हा परिषद आरोग्य विभाग राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ही पदभरतीची जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली देतो आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता अथवा महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वेबसाईटवरती देखील तुम्हाला पाहायला भेटेल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.